नमस्कार. आपण आज या ठिकाणी आलेलो आहे. माडीमळा म्हणतात ना गावाला, गावठाण. आणि म्हणजे रुपाली भाऊ गाडगे यांचं आज दुर्दैवी निधन झालंय आणि याबाबत काही उलट सुलट बातम्या येऊ लागल्या की काय घडलं होतं आज? सकाळी काय झालं, आम्ही उठलो सकाळी नेहमीप्रमाणे उठलो 6:15 वाजता आणि पावणे 6:15 वाजता उठलो होतो आम्ही पहाटे. तर पाठी दूध काढलं गायींचं, आवरा गेलं सकाळी. त्याच्यानंतर झाडून दूध काढून झालं, तर झाडू मारताना ते काय झालं, तिला चक्कर आली, खाली पडली तिथंच झाडता. तर आम्ही तिला घरामध्ये आणलं, इथं घरामध्ये ठेवलं, पाणी बिणी तिला तोंड पुसलं, तिचं साखर खायला घालतं तिथं, आणि मग दवाखान्यात घेऊन गेलो इथं साईदीपमध्ये. कोणतं हॉस्पिटल? साईदीप हॉस्पिटल जवळच आहे का? हां, शेजारीच्या आमच्या तिथं गेलं. तर तिथं त्यांनी चेक केलं, तर ते म्हणले हे आपलं बीपी लो आणि हे शुगर वाढलेली, शुगरचा प्रॉब्लेम थोडा. त्याच्यावरती त्यांनी ते म्हणलं, ते इंजेक्शन दिलं, त्यांनी गोळी दिला, प्लस एक गोळी दिली तिला काहीतरी खायला. कोणी दिली गोळी? नाव माहिती आहे डॉक्टरांचं? डॉक्टर रास्ते डॉक्टर रास्ते. तर त्याच्यावरती त्याने सलाईन लावलं, सलाईन झालं, नॉर्मल झालं पेशंटला बरं वाटलं. मी त्याला तिथं गेलो परत, मी 7:30ला परत गेलो, दूध घातलं डेअरीला, आणि परत पेशंटपाशी गेलो, तर ते बरं वाटत होतं तिला. नंतर परत 9:30 झालं, याला विचारलं, मुलगा आहे माझा, तो पण तिथं होता. त्याला विचारलं परत, मम्मीचं बरं आहे का? म्हणले हा बरं आहे. तेव्हा त्याला बरं सांगितलं. मग आम्ही गेलो परत. त्यांनी काय सांगितलं, ती कोण आमची ऋतुजा गाडगे म्हणून तिथं हे कंपाऊंडर तिथं. तर तिला मी फोन केला, पेशंट डॉक्टरने काय सांगितलं, तर डॉक्टर ते काय म्हणले, ते ECG केलेलं आहे, ECG नॉर्मल, पण इको स्टडी करायचं आहे सांगितलं परत, 2D इको. तर ते म्हणले नारायणगाव जावं लागेल करायला. मग तिला म्हणलं डॉक्टरने चिठ्ठी दिली का? ती म्हणलं डॉक्टरने चिठ्ठी दिली. मग मला मी येतो तिथं, चिठ्ठी घेतो, मग आम्ही जातो. तर ते नॉर्मल होती, तर काहीतरी 10:15 वाजले होते त्या टायमाला. तर ती स्वतः आली, तर नॉर्मल असल्यामुळे ती स्वतः चालत आली तिथून आतमधून बाहेर, गाडीमध्ये न्यायचं. मग घरी इथे यायचं होतं, घरी जेवण नाश्ता करून डॉक्टर काय म्हणले, काहीतरी खायला द्या आणि मग तिला घेऊन जा. तर तिला गाडीमध्ये बसवलं, गाडीमध्ये बसल्या तिला चक्कर परत आली, गाडी तिथे गाडीतच पडली. परत आतमध्ये नेलं तिला दवाखान्यात परत आतमध्ये नेलं. तर तिथं बरेच लोक जमले होते. ते मग ते आता ती म्हणतेप्रमाणे किती वाजता काहीतरी 10:15 वाजले होते. 10:15 वाजता बाहेर आली, गाडीत बसल्या आणि परत चक्कर आली, परत दवाखान्यामध्ये. तेव्हा तिथं आजूबाजूला गर्दी होती समजा. गर्दी होती. मग ते बरेच जमा झाले लोक, ते बरेच बाजूचे लोक बघायला आले दवाखान्यात, काय झाले असा तो विषय झाला. मग ते BP एकदम लो नाही झालं त्याच्यावरती. डॉक्टर तेव्हा उपलब्ध नव्हते, ते डॉक्टर पारगावला गेले विजिटला. पारगावून हे त्याला फोन करत होते, म्हणजे सुरुवातीला जे मोठे डॉक्टर होते त्यांनी BP नॉर्मल करून ते बाहेर गेले होते पारगावला विजिट होते त्यांना. आणि पुन्हा चक्कर आली, पुन्हा BP लो झाला. मग हे कव्हर न झाले ना, लोक वाढत नव्हतं BP. हे ट्रीटमेंट केली, तेवढी 10-15 मिनटं गेले आमच्या त्याच्यामध्ये, सणाला लावले ते 2. आणि नंतर म्हणलं तुम्ही तिकडे पेशंट घेऊन जा बाहेर. मध्ये डॉक्टरचं नाव सांगितलं आम्हाला, तिथं हे सांगितलं मती हॉस्पिटल. तिथे घेऊन जा. त्यांनी गॅस लावून दिलं तिथून. गॅस ऑक्सिजन काही पडत होता ना, ऑक्सिजन लावून म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता. आम्ही काय 10 मिनटामध्ये फक्त तिथपर्यंत गेलो. आणि तिथं जास्त तर फक्त बाहेर काढीस्तवर ते पेशंट पूर्ण म्हणजे हे झालं, सायलेंट झालं. आणि आतमध्ये डॉक्टरने पाहिलं, पहिलं पेशंट डॉक्टर लगेच आले तिथं, म्हणजे डॉक्टर. आणि त्यांनी पाहिलं तिथं, ते म्हणले मला शंका वाटते, म्हणजे ऑफ झालेली शंका वाटते. पण तर ते म्हणले आम्ही ECG करतो. त्यांनी ECG केला, ECG पूर्ण प्लेन निघला. म्हणजे तिथं त्यांनी डिक्लेअर केलं. असं सांगण्यात येतंय की आता की दुपारी ते 12:30 वाजता शेतामध्ये खुरपायचं काम करत होत्या. चुकीची बातमी काय बऱ्याच ग्रुपवर तो मेसेज जातोय, उष्माघातामुळे शेतात काम करत असताना ही स्ट्रोक बसला. चुकीची न्यूज केलेली आहे. आणि ज्यांनी पण जी चुकीची न्यूज केली असेल त्यांनी पहिल्यांदा परिवाराशी संपर्क साधायला पाहिजे होता. अशा चुकीचा मेसेज समाजात फिरतो. पेशंटच्या, आमच्या कुटुंबाची याच्यामध्ये बदनामी होती. आमचं माणूस तर गेले, आज डॉक्टरच्या चुकीमुळे माणूस गेले आमचं. आज जर डॉक्टरच्या हातामध्ये केस नव्हती तर डॉक्टर पेशंटला हे करून दुसरीकडे निघून जातोय. सकाळी जर BP लो डेंजर झोन मध्ये ना पेशंट, आमचं बॅलन्सच नाही. तुम्ही सलाईन लावले, सलाईन काढले, निघून गेले तुम्ही. मग ते निघून गेल्यानंतर दुसरं कोणते डॉक्टर होते?
दुसरे त्यांचे जे ज्युनियर ज्युनियर डॉक्टर कोणते ते? कंपाऊंडर होते जे का? ते काही डॉक्टर वगैरे नाही हा. म्हणजे थोडासा हलगर्जीपणा हलगर्जीपणा डॉक्टरने केला 100% हलगर्जीपणा झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये जर तुमचे एवढे मोठे हॉस्पिटल आहे, तुम्ही पेशंट लोकांकडून पैसे घेण्यासाठी सुविधा नाही पाहिजे, तुम्हाला लोकांना चांगली सुविधा देता आली पाहिजे. तुमच्या जर कंट्रोलमध्ये नाही पेशंट, तुम्ही लगेच सांगा, आम्ही ॲम्ब्युलन्सने ऑक्सिजन लावून यंत्रणेने नेलं असतं. आता आमच्याकडे पैसा असून आम्हाला आज माणूस नाही वाचवता आलं. सकाळी हा, आज परिस्थिती अशी आहे, माणसाला आज जेवण करायचं घरात कोण नाही. हा 15 मिनिटं वेस्टला घालवलं डॉक्टरने. डॉक्टरने जर हेच पहिलं जर केलं असतं कंट्रोलमध्ये 6:30 ते 10:30 वाजेपर्यंत patient 7:30 ते 10:30 10:30 याच्यात आम्ही काही करू शकलो असतो. 10:30 म्हणजे नॉर्मल पेशंट 10:30 पर्यंत म्हणजे 1 तास भरावी ते पेशंट नॉर्मल झालं. त्यामुळे आम्ही कसं विषय क्लिअर आल्यामुळे आम्ही शांत राहिलो ना. फक्त इक्वल करायला सांगितलं त्यांनी आणि नंतर मग आम्हाला नारायणगाव जायचं होतं. असं झालं. आणि डॉक्टरला वाटलं स्टेबल आहे ते निघून गेले हा. आणि काही वेळाने असं परत असं झालं झालं. काही 10 मिनिटं नाही, पण 10 मिनिटं पण डॉक्टर नाही. जर असते तिथं तर पेशंट वाचला असता. 100%. मला सांगा, आता तुम्ही जे आजाराचा उल्लेख केला ऍक्च्युली ना त्याचा- पेशंट आहे ना, आमचं इथंच हे झालेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस पडलं ना, डोळे पांढरे वगैरे केले, डोळे शांत झाले. म्हणजे बघा ऑक्सिजन त्याला लगेच भेटलं नाही. ही यंत्रणा जर लगेच झाली असते तर पेशंट वाचलं असतं, काहीतरी झालं असतं. पण डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला, कशामुळे हे घडले? डॉक्टर नाही, डॉक्टर तर बाहेरच होते. ते मी ज्यांनी ट्रीटमेंट केली पहिली सकाळी ते काय आम्ही जेव्हा निघलो ना इकडे नारायणगावला तेव्हा ते आले. त्यांनी फक्त नाडी चेक केली. ते म्हणले जाऊन दे फक्त एवढं. डॉक्टरच्या कंट्रोलला पेशंट नव्हतं, सलाईन लावायचं नव्हतं, आता- सकाळी सांगायचं होतं की आता एक अजून एक प्रश्न आहे का, आता असं सांगण्यात आलं की बीपी लो झाला, म्हणजे हा त्यांना काय जुना वगैरे आजार होता तसं? नाही काहीच नव्हतं, आज तर काहीच नव्हतं. व्यवस्थित होत्या. फर्स्ट टाइम आहे बीपीचा हा त्यांना फर्स्ट टाइम हे झालं. ओके. इथं जे झालं ना फर्स्ट टाइमच झालंय. मला एक सांगा, काल त्यांची दिनचर्या कशी होती? काल दिवसभर त्यांनी शेतात काम केलं बरं, किंवा इथं काय? काम केलं तिनं शेतामध्ये 2 वाजता त्याला म्हणजे मी काल याला लग्न केलं, संगमनेरला लग्न, आमच्या गावाचं लग्न होतं. तिथं मला फोन आला, तिच्या नावाची हळद आली, बोराडेमाळ्यामध्ये लग्न आहे तिच्या नावाने हळद आली. त्यांनी मला फोन केला, तिला सांग, मी तिथे फोन केला, ती जेवत होती. जेवल्यानंतर 2च्या पुढे ती तिकडे गेली हळद पोळ्याला. हळदीला म्हणजे काम केलं शेतात, त्यानंतर घरी येऊन जेवण केलं व्यवस्थित, अगदी नॉर्मल, काही त्रास नाही. ती 4 वाजेपर्यंत तिथेच होती ना. रात्री गप्पा मारल्यात तिथं, बावून तीन होते आणि गप्पा मारल्यात. तिच्या बहिणीला फोन केला, तिच्या बहिणीचा वाढदिवस होता परवा दिवशी. तिने फोन नाही उचलला, दुसऱ्या दिवशी रात्री फोन केला मग तिला. 10:30 तिला फोन केला होता. बरं असंही नाही का रात्री काही दुखते, असं होतंय, पेन होते, अनकम्फर्टेबल आहे, अशा काही गोष्टी नाही. रोजच्या प्रमाणे सकाळी आम्ही इन्सिडेंटली जेवण जे खावण झालं ते झालं. रोजच्या प्रमाणे आम्ही नेहमीच्या प्रमाणे आपल्या त्या टायमाला झोपलो. आम्ही 11 वाजता झोपतो. 11 वाजता झोपतो. त्यांना पूर्वीपासून त्रास होता, बीपी लो व्हायचा. पहिल्यांदाच झाले. पूर्णपणे पहिल्यांदा? कट आहे. तुम्ही पाहिला असेल फोटो एकदम म्हणजे आजार वगैरे काय नव्हतं काही? काहीच नाही. तुमची तब्येत एकदम कट. ते मुळात डॉक्टर मग आता ह्या ज्या अफवा संपूर्ण म्हणजे मोठ्या नॅशनल टीव्हीला सुद्धा या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल तुम्ही, काय आवाज करा? आम्ही आचार्य व्यक्त करतो याची समजा ही बातमी दिली कोणी, तो बातमीदार आणावं आमच्यापर्यंत, कोणी दिली असेल त्यांनी, किंवा तो संपादक आणा पेपरवाला, कोणी बातमीदार असेल चॅनलवाला, त्याला इथे येऊन बोलवते समोर, आमच्या समोर यावं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने बातमी केलेली आहे. आमच्या परिवाराशी किंवा आमच्या निगडीत व्यक्तीशी कोणाशी संपर्क केलेला नाही, अशीच बातमी केलेली आहे का उष्माघाताने मृत्यू झाला. ही चुकीच्या पद्धतीची बातमी आहे. सकाळी 10:30 वाजेपर्यंत कोणताच विषपघात नसतो, बरोबर की नाही? दुपारपासून ती म्हणली नाही ना, आदल्या दिवशी दुपारपासून ती म्हणजे तिकडे हळद फोडा गेलेली आहे, तिकडे हळद फोडून आली सगळं. डॉक्टरांनी सकाळी 15 मिनिटं जरी लेट नसतं केलं ना सलाईन लावायला, डॉक्टर समजा पारगावले नसते, ते म्हणले असते ना माझ्या अंडरमध्ये पेशंट नाही, आम्ही नारायणगावला नेलं असतं ना. 15-20 मिनिटं आम्हाला लई झाले. नंतर नारायणगावला आमच्या हातात त्यांनी 15-20 मिनिटं सलाईन लावले आणि नंतर सलाईन काढून म्हणजे ती आमच्या हातात नाही. ऐनवेळी. पेशंट असला 5-5 मिनिटाला बीपी चेक करतो, पेशंटची कंडिशन म्हणजे मुळात सिरियस पेशंट असताना त्यांनी दवाखाना सोडायला नव्हता पाहिजे. 100% उभं राहायला पाहिजे होतं तिथं. डॉक्टर हा 100% हलगर्जीपणा आहे. पेशंट रिस्क झोन मध्ये होतं, पेशंट का दुर्लक्ष केलंय डॉक्टर. म्हणजे असं असताना त्यांनी दवाखाना सोडला, ही त्यांची चूक आहे. सोडायलाच नव्हतं पाहिजे. 5 आज आमचं माणूस गेलंय. मध्ये पोहोचला असतं नारायणगावला 5 मिनिटं आधी, तरी नारायणगावला ट्रीटमेंट झाली असती.